आता इथं आपण एकदम झटपट अशी कुरकुरीत चकली पाहणार आहोत। भन्नाट रेसिपी आहे, झटपट होणार आहे। 1.5 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, अर्धी वाटी मूग डाळ आणि उडीद डाळ गरम करून ते मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे। आता हे ह्याच्यात टाकून घेऊया। 1 वाटी डाळीचं पीठ घेतले म्हणजेच बेसन पीठ, हेही याच्यात टाकून घ्यायचे। आता हे छान आपल्याला चाळून घ्यायचं आहे, त्यामुळे थोडेसे ओबडधोबड कण असतील किंवा मोठे मोठे असतील तर ते निघल्या जातं। हे चाळून घेतल्यानंतर आपल्याला इथं कढई ठेवून कढईमध्ये फक्त पीठ गरम होईपर्यंत 1-1.5 मिनिट आपल्याला हे पीठ लो फ्लेमवर भाजून घ्यायचं आहे। त्यामुळे कढई अगोदर गरम करून घ्यायचे, जास्त वेळ भाजायचं नाही। इथं झटपट आपण बिना भाजणीची पण भाजणीसारखी लागणारी चकली बनवतोय। आता हे पीठ आपल्याला सतत हलवून घ्यायचं आहे, असंच सोडून द्यायचं नाही। फास्ट गॅस करायचा नाही किंवा मीडियम नाही, एकदम लो फ्लेमवर आपण ही कढई 5 मिनिट गरम करून घेतली होती। हातात पकडू शकू इथपर्यंत आपल्याला हे पीठ गरम करून घ्यायचं आहे बघा, अशा प्रकारे। आता इथं त्याच कढईमध्ये 1 वाटी पाणी टाकून घेतलेलं आहे, आणखीन अर्धी वाटी टाकून घेऊया। आता याच्यामध्ये पाणी आटेल म्हणून 2-3 चमचे एक्स्ट्रा घातले। 1 चमचा तीळ, 1 फुल भरून चमचा मीठ, अर्धा चमचा तिखट आणि पाव चमचा हळदी पावडर आणि 1 चमचा ओवा। आता इथं 8 चमचे तेल टाकून घ्यायचं आहे। एका पळीमध्ये 5 चमचे बसतात आणि परत 3 चमचे आपल्याला याच्यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे। टोटल आपल्याला 8 चमचे तेल याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। एवढेच प्रमाण परफेक्ट होतं, जास्त कमी टाकायचं नाही। अर्धा चमचा धने जिरे पावडर टाकून परत हे उकळून घेतलेलं आहे। आता हे गरम केलेलं पीठ टाकून छान वाफवून घ्यायचं आहे। वाफवून घेतलं की याला झाकून वगैरे ठेवायचं नाही, फक्त मिक्स करून घ्यायचं आणि लगेचच ताटामध्ये काढून आपल्याला हे 5 मिनिट छान मळून घ्यायचं आहे। एकजीव होईपर्यंत मळायचं आहे, त्यामुळे चकली करताना तुटणार नाही आणि झटपट ही चकली तयार होते। अशा प्रकारे केल्यानंतर इतका रिझल्ट छान आहे। बिना फेल्ड रेसिपी आहे, ना भाजणी करायची झंझट, ना दळून आणायची। तर बघू शकता अशा प्रकारे आपल्याला परत इथं 1 ते 1.5 वाटी पाणी लागलेलं आहे हे पीठ मळण्यासाठी। अशा प्रकारे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे, खूप घट्ट नाही खूप पातळ नाही। पातळ झालं तर काटे येत नाहीत आणि चकली व्यवस्थित होत नाही। तर बघू शकता किती जरी उंचावून धरली तरी अजिबात चकली तुटत नाही किंवा तुकडे पडत नाही, इतकी परफेक्ट ही चकली तयार होते, एकदम भुईचक्कर सारखी। अशाच प्रकारे आपण सर्व चकल्या तयार करून घेऊया। तर चकल्या तयार करून झाल्यानंतर एखादं उलटणं घेऊन तेलामध्ये अलगद सोडून घ्यायची। लो फ्लेमवर आपल्याला चकली तळून घ्यायची आहे, तर एकदम छान अशी ही चकली तयार होते। शेवटपर्यंत मीडियम गॅस करायचा नाही, लो फ्लेमवर तळून घेतल्यामुळे कुरकुरीतपणा छान येतो। हे बघा अशा प्रकारे मोठ्या शेगडीवर लो फ्लेमवर तळून घ्यायचे आहे। थोडेसे बुडबुडे कमी झाले बऱ्यापैकी की 1 सेकंद गॅस मोठा करायचा आणि चकली बाहेर काढायची, म्हणजे एक्स्ट्राचं तेल याच्यातून निघल्या जातात। अशा प्रकारे ही चकली आपली तयार झालेली आहे। आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा। धन्यवाद।